नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। कॉन्डोमिनियमच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून विविध विकास प्रकल्पांसाठी आर्थिक पुनर्नियोजनालाही हिरवा कंदील देण्यात आलाय। बैठकीनंतर स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे। आज स्थायी समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 5 ते 7 कोटीची कामं होती, त्या कामांना आज मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये एक स्थगित विषय होता प्रयोगशाळेचा, तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। काही कंडोनियम अंतर्गत आयुर्वेदमधले विषय होते ते मंजूर करण्यात आलेले आहेत। अशा विविध नागरिक कामांना आज मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळं आज बैठकीमध्ये 5-6 विषय असल्यामुळं ही बैठक या ठिकाणी आज पार पडलेली आहे। हे बघा, काही आपल्याला माहीतच आहे की काही आता एवढे आपण प्रशासनाच्या कालावधीमध्ये कामं झालेले आहेत आणि ज्या वेळेला नवी मुंबई महानगरपालिकांच्या माध्यमातून सर्व सदस्य ज्यावेळेला निवडून आलं आणि हे कामकाज गेली 4-5 महिन्यापासून चालू आहे। आपल्याला माहीत आहे आपल्या महापालिकेकडे पैसा आहे, परंतु जे हेड बनवलेलं आहे, मग ते आरोग्य डिपार्टमेंटचं असो, वृक्ष प्राधिकरणचं असो, सिव्हिल डिपार्टमेंट असो, जे महत्त्वाचे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये त्या हेडमधलं पैसा खर्च होऊन अधिक पैसा झालेला आहे। परंतु काही हेडमध्ये पैसा शिल्लक आहे, परंतु तो पैसा त्या हेडमध्ये कन्वर्ट करण्याकरता सभागृहाची मंजुरी लागते आणि हे होण्याकरता सर्व यापुढे भविष्यामध्ये ज्या हेडला म्हणजे आता सिव्हिल हेड असेल किंवा आरोग्य डिपार्टमेंट असेल किंवा वॉटर सप्लाय डिपार्टमेंट असेल किंवा वृक्ष प्राधिकरण असेल, जे महत्त्वाचे जे खाते आहेत त्या खात्यामध्ये जे वर्षभरामध्ये लागणाऱ्या पैसा तेवढा तरतूद करून भविष्यामध्ये अशी अडचण निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतलेली आहे। स्थायी समितीच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे नवी मुंबईतील विकास कामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महापालिकेने आणखीन एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे।